कारण प्रत्येक विषयावरती सेमिनार्स घेतलेले आहेत, प्रत्येक विषयावरती खूप बोललेला असतो. देऊळ म्हणजे काय हे सांगायचा प्रयत्न असतो. तर मला आवडेल की असलेला प्रश्न विचारा, कारण प्रश्न उत्तराशिवाय काही होत नाही. कारण प्रत्येक मनात काही वेगळ्या गोष्टी असतात. देऊळ म्हणजे काय, मूर्ती म्हणजे काय, सांगताही कोणी विचारा. दोन प्रश्न मला. हा दादा. एक म्हणजे तुम्ही गरवारेला कुठल्या साली होता, म्हणजे हा विषयाशी संबंध नाही आहे. आणि दुसरा की वेरूळ जेव्हा हे केलं होतं तेव्हा तो तिथला जो दगड निघाला तो कुठे लागतो? दोन प्रश्न सरांचे आहेत की गरवारे शाळेचं नाव काढलं तर प्रश्नच नाही. स्मार्टमध्ये दिसतच नाही. ते सांगायला लागत सर हे हसलं की आईची देवी कळते की नाही, खडूस आजोर तसं आमचं ते गरवारे असतंच. ते मी गरवारे 86 लावली. आधी हिंगण्याचा तिकडचा शिशुविहार, लक्ष्मी क्रीडा मंदिर शिशुविहार गरवारे, तिकडे सपम महाविद्यालय एकच मार्क पडले. 12वी ठम्म लात बसली. गव्हर्नमेंट कॉलेज डेंटिस्ट. मला आयुष्यात दोनदाच मार्क पडले, एकदा 12वीमध्ये आणि एकदा मास्टर डिग्री घेतला. आम्ही कधी 34 स्कॉलरशिप नाही, 37 स्कॉलरशिप तरी पहिला मी आलो नाही. आयुष्यभर रुमाल पाणी खेळण्यात गेलेलं. तर त्या घरचा अभ्यास करणे नाही, रट्टा खाणे हा जो प्रकार तसंच जगलो. एकदा 9वीमध्ये वडिलांना म्हणलं होतं मला शाळा सोडायची आहे. दादा म्हणायचं आता शाळा सोडायची कंटाळा आला. वडील म्हणजे इकडे या चिरंजीव खंड चढवली आहे. काही चाइल्ड सायकोलॉजी नाही, काय नाही काय नाही. आमच्या लहानपणी नव्हती चाइल्ड सायकोलॉजी त्याच्यामुळे. आणि वेरूळच्या 3 गोष्टी सापडत नाहीये, म्हणून वेरूळवर अजून PhD होऊ शकतात वाटेल तेवढ्या. 3 गोष्टी सापडत काय नाहीये. फक्त कैलास, 16 नंबरची ठेव आहे, कैलास येणं. फक्त कैलास जेव्हा कोरलंय त्यातून 3 लाख मेट्रिक टन बाहेर पडलाय दगड. 3 लाख मेट्रिक टन. त्याच्या 30 ते 32 हजार ट्रक भरून दगड बाहेर पडलाय. तो कुठे डंप केला हे कळलेलं नाही. म्हणजे वेरूळमधला दगड कुठे डंप केला हे कळलेलं नाही. दुसरा मुद्दा, 500 वॉट पासून 900 वॉट 1000 वॉट 550 वर्ष तिथे लोक होती. 9-10 पिढ्या गेल्या असणार आहेत, 10-11 पिढ्या गेल्या असतील. लाईफ स्पॅन बघता ती लोक कुठे राहिली हे सापडत नाही. आणि ब्लूप्रिंट सापडलेली नाही. हे सापडतात. बाकी तमिळनाडू खाली साऊथमध्ये खूप ठिकाणी प्रिंट सापडले. नदी वाहणारी जेव्हा कोरडी होते नदीच्या पात्रात दगडावर खूप ठिकाणी डिझाईन्स काढलेले सापडलेले आहेत. पण वेरूळमध्ये 3 गोष्टी नाही सापडलेल्या. त्याच्याने सापडतो जेव्हा वेरूळ तो पण एनिग्मा आहे आपला. इट विल बी एनिग्मा. ते सापडेल तेव्हा पुढचं पुढे. ताई फ्रेंच विदुषींचं नाव काय सांगितलं? एक बेटिना ब्युमर नावाच्या आहेत आणि कॅम्ब्रिज मॅडम आहे. मी पाठवतो. खूपच कामं त्यांची आहे. किंवा तुम्ही कन्सेप्ट ऑफ टाइम इन हिंदुइझम म्हणजे त्यांचीच नाव येतात. दुसरं एक नाव आवर्जून घ्या, आवड असेल जर्मन तर हेनरिक झिमर. म्हणजे टाइम म्हणजे विष्णू आणि स्पेस म्हणजे शिव हे त्यांनी पहिलं सांगितलं आपल्याला. हेनरिक झिमर हे काय काय नाव भारी आहेत. अभ्यास खूपच चांगले आहेत. नाही ते नाही कारण ते लेडी ही कुठली लेडी मधूनच खाली करतात. दगड जर आहे दगड त्याला घुसत असेल तर आता तुम्ही मोठं आपण लहानपणी जेव्हा वाळूमध्ये किल्ले करायचो किंवा बोगदा करायचो मधनच खाली आपण येणार होतो. जे एक्सकॅव्हेट होतं, कोरलं जातं, उगारलं जातं हे काय मधनच खाली येणार नाही. प्रत्येक लेणी आधी कारलं बांधलं असेल, पन्हाळकाजी असेल, तुम्ही कुठली लेणी म्हटला ते उकरायचं आहे ते वरनं खाली उकरत मी येणार आहे, प्रश्नच नाही. तसं कैलासमध्ये त्यांनी काय केलंय, छत पण उडवून टाकले, ते उकराचं काम झालं आपलं. म्हणून तो फ्री स्टँडिंग मूर्तीच झाली अख्खी देवळाच्या आकाराची. लेणी ही वरनच खाली येणार आहे. आणि मी जे डेटिंग फॉलो करतो, कारण डेटिंगमध्ये खूप प्रकार आहेत. मी सुंदर राजन या आपल्या आर्किओलॉजिस्ट सरांचं मी डेटिंग फॉलो करतो. त्याच्यामध्ये पाताळेश्वर लेणी आणि वेरूळमध्ये 14 नंबरची लेणी की ज्याला आम्ही रावणकी खाई म्हणतो त्या एक्सप्लोर झालेल्या आहेत. त्याच्यानंतर 15 नंबरची दशावतार, त्याच्यानंतर वेरूळ आपलं कैलास 752 सालच्या वर कैलास आहे. त्याच्या अलीकडे 50 वर्ष अलीकडे झाले आहे. वेरूळमध्ये दशावतार केवमध्ये एक नृत्य मंडप आहे, तिथे गणतिदुर्गाचा शिलालेख कोरला आहे. तो प्रोटोटाईप म्हणून म्हणतात. तिथे तरी कैलासचं प्रॅक्टिस म्हणून केली. बाकी पाताळेश्वरला याला काही संबंधच नाही. म्हणजे अंतर खूप आहे मध्ये बरंच 70-80 अंतर आहे जास्तच. दादा वाटतं तुम्ही प्राईज दाखवताना असं 432 आणि अंतर ते जरा 2 मिनिटात सांगता. दादा टाइम आणि स्पेसचा प्रकार आहे. म्हणजे आपण इथून तिला चालू जाणार असू 432 हे युनिट केलं, कारण 4,32,000 वर्षाचे एक युग म्हणजे गुणिले 2 द्वापार त्रेता आणि
सत्य. म्हणून त्यांनी काय केलंय, अजून आपण डिटेलमध्ये गेलो, जे आपली आयुका नासा बघा तुम्ही, जे दृश्य ब्रह्मांड आहे ना, जे दिसतंय आपल्याला दृश्य ब्रह्मांड, हे फक्त 3.2% आहे आणि 96.8 हे सगळं ब्लॅक रिव्हर कृष्ण रिव्हर आहे. अंकोरवाडला वर्ण पाहिलं ना तुम्ही, असं सेम दिसतं, पाणी 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 आलेल्या गोष्टी. ते दिसणारं व्यक्त आहे ना, ते 3.2च आहे, इतकं डिटेल त्यांनी केलेलं काम आहे. पण वेन यू स्टार्ट वॉकिंग, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही अख्खं युग ट्रॅव्हल करून जाताय देवापर्यंत. आणि आज उभा आहे ना विष्णू, असा उभा आहे. ते हा विषय भरतीकडे जाईल, पण एक हा आहे तर समजू अर्थ कळतो, असा उभा उभा विष्णू आहे. तो ना खाली बेंबीतनं काही पद्म नाही, ब्रह्मा नाही, लक्ष्मी नाही, काही संबंध नाही. त्याचं कारण सांगतो काय, तो कोण आहे. त्याला ॲब्सोल्यूट टाईम म्हणलंय. म्हणजे काय, तसे मोठेच लोक आहेत, पुरुषाचं वीर्य बाईचं रज लिबलिबीत जे असतं ते गॅशियस नाही आहे, ते सॉलिड तर बिलकुलच नाही आहे. पण थिक्झोट्रॉपिक प्रेस केलं की फ्लो होतं. तो पाणथळ पाणी आहे. प्युरी पोटेन्शियल, म्हणजे वीर्यरस आले कसं की अख्खा पुरुष तयार आहे, काही तयार ह्युमन बिंग तयार होणार आहे. प्युरी पोटेन्शियल, प्रचंड ताकद असणारं पाणी, पण आता कारण नसल्यामुळे काहीच घडत नाही. अशा पाण्याला नारा असं म्हणतात. त्याला जल किंवा जीवन म्हणत नाही, नारा. नाही तिथं आयन आहे लोलक फिरण्याचा, तो नारायण. म्हणजे नारायण जो प्रकार आहे, इट्स अ ॲब्सोल्यूट टाईम. ते थोडक्यात नासकीय सुक्त येते, सृष्टी के पहिले सत नाही तर असत बी नाही का. म्हणजे अख्खं विश्व तयार व्हायच्या आधीच कुठलं मॉडेल, तर ते मला अंकुरवाडलं आहे. इट्स समथिंग डिफरंट. म्हणजे 432चा त्यांनी युगांचा खेळ तरी खेळला आहे. म्हणजे तेच आहे की देऊळ म्हणजे काय, हे कॉस्मॉस म्हणलं की आपले लोक तर खेळत आहेत सगळे. आणि समथिंग डिफरंट. अंकुरवाट हे फक्त स्ट्रक्चर म्हणून बघता येऊ शकतं, नारायण म्हणून बघता येऊ शकतं. तिथल्या गोष्टी कशा कोरल्या अनेक अँगलनी बघता येते. तो 432चा त्यांनी गुणिले 4 पुढचे एन्क्लोजर, गुणिले 3 पुढचे एन्क्लोजर, गुणिले 2 आणि मग गाभऱ्या 432 हे इव्हेंट त्यांनी केलं. म्हणजे एका जणांना जायचं आपण 4 योग करून परत दिली. हे 4 योग मेरू म्हणजे छान आहे. असं टाईम आणि स्पेस एकत्र करताय. दादा खूप वेळेस उंच असतं किंवा जमिनीच्या खाली असतं. काय देऊळ डोंगरावर हिमालयामध्ये असतं, तर जमिनीच्या खाली असतं. काय कारण नाही, कारण प्रत्येक ठिकाणी असं नाहीये. तीर्थ जो प्रकार आहे, आपण तीर्थक्षेत्र म्हणतो की नाही, तीर्थचा अर्थ असा आहे तू तरतीसा, म्हणजे सहज तरुण जाता येतं ते, त्याला तीर्थ असं म्हणतात. आणि शिवाजी टेम्पल्स गुहादेशे गुह्य देशे असतात, की गुहेत जावं, गुपित असावं. कारण आपल्याकडे साधना आहेत ना, त्या साधना सगळ्यांसाठी नाही आहेत. साधं म्हणणं चुकीचं आहे, पण आपल्या क्रोसिनची पण ॲलर्जी अनेकांना आहे. क्रोसिन त्यामुळे उत्सुक घेतो, त्याच्यामुळे ॲलर्जी असते. त्याच्यामुळे म्हणजे शिवसाधना, विष्णू साधना करतो, ती ऊर्जा म्हणून जर पाहिलं ना तर समथिंग डिफरंट. म्हणून काही देवळं ठरवून उंचावरती आहेत, कष्ट केल्याशिवाय जाता येणार नाही असा प्रकार आहे. पण बाकी तू तरती इझिली तरुण जाता येते. मग संगम आहे, नदीचं वळण आहे, सुपीक आहे, काळी माती अशा ठिकाणी सापडतात. ते फक्त ते स्थान कोणाचं आहे, ती ऊर्जा आहे बॉस, त्याप्रमाणे काही ठिकाणी केलेलं आहे. प्रश्नच नाही. काय तरी कळस हे डिझाईनच अख्खं मेरूचं आहे. अख्खं डिझाईनच मेरू बरोबर एक भाग आहेत खालचे, खाली प्लिंथ आहे, मग जंगहा असतात, एक सरळ एक प्रकार असतात. ते कळस म्हणजे उभं जर आपण देऊळ पाहिलं तर खालच्या वेळेला तामस म्हणतो, खूप हेवी गोष्टी असतात. मधला भाग प्रसरण पावणारा असतो. आपला आकाशगंगा अशी आडवी प्रसरण पावते. प्रसरणवरती कलश ठेवलेला आहे. कलश म्हणजे वेळ कनेक्टिंग विथ हिम असा प्रकार केलेला आहे. आणि मग कळसच ज्या प्रकारे आहे, शिखर म्हणून आपण कळस फक्त वरचा जो गट्टू झाला, ज्या प्रकारे शिखर आहे त्याप्रमाणे द्राविड मंदिर आहे का, नागर आहे का, वेसर आहे, तर व्याकरणाचं पुढचं चालू होतं. ते आपण साऊथ इंडियन आणि ही देवळं जी म्हणतो, तसं दुसरा एक शब्द हेमाडपंथी देऊळ. तर विचारा हेमाडपंत काकांनी कुठल्या देवळात हात पण लावलेलं नाही. तेथे कृष्णदेव रायाकडे फार मोठी माणसं होते. बोकोदेव नावाचा माणूस होता, भारीच्या भारी. ते देवाच्या अर्थशास्त्र वगैरेची गणिती होते. आणि एकच की मी इथे असताना माझ्या आसपासची देवळं कशी आहेत बरे, डॉक्युमेंट आणि साईन एवढंच त्यांनी केलेलं आहे. हेमाडपंथी आपण म्हणतो. त्याच्यामुळे शिखरच्या डिझाईनवरनं आपण द्राविड नागर प्रकार घेतो. कळस वरचा जो बोलतो कळस आहे, पण कम्युनिकेशन बोल. भरपूर मंदिरांच्या म्हणजे प्रदक्षिणा करताना कलाशी निगडीत खूप स्ट्रक्चर्स आहेत, शिल्प आहेत. तशी विज्ञान किंवा शास्त्रांशी रिलेटेड ती कुठली मंदिरं आहेत? अख्खं मंदिरच विज्ञान आहे मित्रा. नाही, पण अशी शिल्प असतील आपल्या लोकांना. फार सुंदर प्रश्न आहे. बृहदारण्यक उपनिषदात एक मंत्र आहे, श्लोक आहे,
की सिंधू सरस्वती काठच्या लोकांना नेकेड विज्ञान आवडत नाही. त्यांना गोष्टी रूपातूनच सांगा तर तेच करून घेतील. म्हणून निरक्षीर बुद्धी आपापला विवेक डेव्हलप करावा आणि गोष्ट सोडून त्यातलं तत्व शिकावं. आवडो अगर नावडो आपला हिंदू धर्म दोन नाळांवर जातो. नाळा कुठल्या एक नाळ? एक आहे निगम, एक आहे आगम. निगम म्हणजे वेद, आगम म्हणजे तंत्रशास्त्र. आपण म्हणून निगमागम मूलक म्हणतो हिंदू धर्म. निगम वेदांची पहिली रिक्वायरमेंट काय आहे? ते सांगायचे भारी सांगायचे, लायकी असेल तर कळेल. ज्ञानेश्वरी सोपी करून सांगायला तुम्हाला मला परवानगी नाही. जी का सोपी करून सांगायची नसेल, तुम्ही विवेक वाढवा. निगम. आणि आगम काय म्हणतं तंत्रशास्त्र? जे काही सांगायचंय ते गुह्य गुपित भाषेत सांगा. लेट हिम ऑर हर लेट हर डिकोड. एकाच माणसाने प्रयत्न केला होता सगळं गुपित सांगायचा. ते आर्थिक म्हणले बघा काय दिले माऊलींच्या आर्थिक? प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मचिके. ती आर्थिक ज्ञानेश्वरांची आहे की नाही? ही टॅड इज लेवल बेस्ट. हे गुपित आहे ते आपण करून सांगतो. त्याच्यामुळे सगळी म्हणून इट्स अ लँग्वेज ऑफ स्कल्चर्स. इट्स अ विज्ञान. पण हसत खेळत कसं शिकायचं असतं हे आपलं देव. सगळंच विज्ञान आहे. सूर्य, आता तू आत गेल्यावर इथे एक सूर्य, चित्रापूरचं, चित्रापूर मी पूर्वेकडे बघतोय, ती पूर्व चित्रापूर लावत आलास, ही दक्षिण आहे, ही उत्तर आहे. इथे एक सूर्य, इथे एक सूर्य, मागे दोन सूर्य. कसे असतात हे? 21 अगदी सोपे भाषेत 21 डिसेंबर, 21 मार्च, 21 जून, 21 सप्टेंबर. सगळे शास्त्रच आहे, सगळे विज्ञानाचे आहे. फक्त ते हाऊ टू डिकोड हा तुमचा मुद्दा आहे. फक्त आपण इतके प्रेरित, आपण इतके पूर्वग्रह दूषित होत ना, हे असं नसतंच. शिकवल्यामुळे वाट लागली. हे सगळं विज्ञानच आहे, फक्त उलट हसत खेळत सांगितलं. आणि आपण कसं, आता मी राहुल देशपांडे, गणितात ढ का ढ? तर मला 29चा पाडा म्हणता आला नाही. आणि छान मराठी का? निबंध छान लिहितो, संपलं. 29चा पाडा येतो मी गणित मला येत नाही आणि निबंध छान लिहितो म्हणून मला मराठी छान. ते आपण स्टॅम्प केलेल्या गोष्टी त्याच्यात. पण एव्हरीथिंग इज विज्ञान. मला म्हणशील तर विज्ञान सोडल्यास का? अरे ऊर्जेला सांभाळलं आहे, एनर्जी फ्रिक्वेन्सीच आहे. त्याच्यामुळे इट्स ऑल विज्ञान. बरं सांगताना खूप छान छान समजून सांगितलं. नाही हे सगळ्याच्या एनर्जी फ्रिक्वेन्सीज आहेत. प्रत्येक मंदिरामध्ये गेलं की हाय व्हायब्रेशन्स, सो हे सगळे पॉझिटिव्ह एनर्जीज निमित्त करतात. ते पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा एनर्जी मला विचाराल तरी तुमच्या अँटिनावरती काय आहेत त्या. मला असं कधीच वाटत नाही की एनर्जी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे. इनिशियली इज द वे यू कन्सिव्ह ऑर यू परसिव्हिंग हा जो प्रकार येतो. पण तो प्रकार हेच आहे, टाईम आणि स्पेसच्या व्हायब्रेशन्स वेगळे असणारच आहे, प्रश्नच नाही. विष्णू वेगळा आहे, शंकर वेगळा आहे, विष्णूचे विभोग वेगळे आहेत. आता हा विषय नाहीच आहे की केशव माधव नारायण अधोक्षच कुठल्या हातात काय पकडलंय, ते गणितच सगळे. डेफिनेटली पॉझिटिव्ह एनर्जी असतात, तिथे आपण रिलेट करू शकतो. पण माझा अभ्यास असं सांगतो की आपण एम्प्टी माइंडनी गेल्यानंतर जी मिळते आपल्या एनर्जी, तिला क्वालिटी नाही, ती एनर्जीच आहे. दॅट्स व्हॉट आय हॅव अंडरस्टूड. काय 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 प्राणप्रतिष्ठा करून मूर्ती स्थापतात, त्यामुळे ऊर्जा जास्त येते. काही लक्षात ठेवायचं, हे सगळं काही रिच्युअल्स आहेत, रिच्युअल्स आहेत. म्हणजे तेच म्हटलं की आईची माया, हे मी जेव्हा मी हॉस्टेलला असं आई स्वेटर असं घेऊन, आईने मला घेऊन दिलेला स्वेटर आहे तो. रिच्युअल्स करायच्यात ना. मला असं कोणी म्हणतं की प्राण प्रतिष्ठापन ऊर्जा वाढते का? का नाही वाढणार? कारण मंत्र जागर होणार आहे, तिथे व्हायब्रेशन्स असणार आहेत, गोष्टी होणारच आहेत. मग कोणी म्हणतं हे रिच्युअल्स फॉलो केली पाहिजे का? ड्रेस कोड पासून प्रश्न विचारले गेलेत मला की ड्रेस कोडची गरज आहे का? हे रिच्युअल्स करणं आवश्यक आहे का? तर मी एकाला अतिशय शांत भाषेत बोललो होतो, ते उत्तर सांगून तुमचा प्रश्न घेतो की एकाला शांत हे उत्तर दिलं होतं. मला एका लिहिलंय कुठे की ड्रेस कोड फॉलो करून देवळात या. तर जे मला ओळखतात काही प्रश्न विचारत नाहीत, मी किती नालायक काही कळल्यावर शांतता असते सगळी. मग त्या ताईंना मी प्रेमाने म्हणलं की ताई, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नात स्विम सूट घालून उभे राहाल, लिहिले का पत्रिकेत, पूर्ण अंगभर कपडे घालून या, लग्न जाताना नटून थटून जाताना, उद्या मी डिस्क्या झालो, डिस्क्या वैकुंठात आला भेटायला मला, थोडंच नटून थटून नव्वद दिसून येणार. कुठे गेले की वैकुंठात नटून जाऊ नये, लग्नाला गोव्याच्या कपड्यात येऊ नये. तिथे मी जर ड्रेस कोड आणि रिच्युअल फॉलो करतो, इथे का फॉलो करत नाही हा मुद्दा आहे. रिच्युअल फॉलो केल्यावर पॉझिटिव्ह फायदा होतोच ना, प्रश्नच नाही. सर मंदिर जिथे बांधतात ते जागेचं काही हे असतं. प्रचंड हे समाजमान सूत्रधार आणि विष्णू धर्मोत्तर पुराणात खूप आहे. इव्हन विष्णू मंदिर कुठे, शिव मंदिर कुठे, शक्तीचं मंदिर कुठे, जागा आहेत ना. इव्हन दगडमध्ये जसं तुम्ही जर गाण्याची कोण निघलं, जसं गाणं हार्मोनियममध्ये सुद्धा मेल आणि फिमेल, नर आणि मादी प्रकार आहे.
आमच्या भुवनेश्वरला या, कधीतून जा, तुम्ही फोन करा मला. तिथे राजा राणी टेम्पल आहे. लोकांना वाटतं राजा राणी बसले तुझ्या शिकट्यावर, तसं काही नाही. राजा राणी तो दगड असा आहे की दगडात एक शेड थोडीशी तुळशी आणि एक शेड फिमेल आहे, राजा राणी. आणि हा तो प्रकार आहे का प्रत्येक जागा, प्रत्येक दगड, कुठला दगड कुठे, इतकं डिटेल अभ्यास आहे. स्पेसिफिक त्या जागेवरतीच अगदी 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 याचा खूप अभ्यास छान झालेला आहे. व्हॉट शी सेज की फक्त ऊर्जा आहे, त्या ऊर्जेला कसं ठेवायचं हा त्याचा मुद्दा आहे. सर हा? देवाची व्याख्या खूप छान सांगितली परत कुठली? देवाची व्याख्या देवाबद्दल हा हा ऊर्जा म्हणजे एनर्जी, व्हायब्रेशन्स आणि फ्रिक्वेन्सी यालाच आपण देव म्हणतो. व्हायब्रेशन्स आहेत, एक एनर्जी ऊर्जा आहे काहीतरी, मग व्हायब्रेशन्स आहेत स्पंदन, तर त्याला माऊलींनी निष्कंप कंपन म्हणलंय. सगळं हलतंय, ती व्हायब्रेशन्स आहेत आणि फ्रिक्वेन्सी आहे. आपण सगळेजण झालोय वी आर बॉर्न विथ अ सिंगल बँडविड्थ रेडिओ. हे बोलून आपण थांबू की सिंगल, अनेक प्रश्न अजून एक हात होता. सिंगल बँडविड्थ रेडिओ. आहार विहार व्यायाम करून माझा हार्डवेअर टाकायला होता. कोणाकडनं करतो? डॉक्टर आणि जिम ट्रेनर. हार्डवेअर छान केलं पण एकच फ्रिक्वेन्सी आहे, मिडी वेव्ह. मला शॉर्टवेव्ह पाहिजे, मला FM पाहिजे. मग आतून सगळं छान करत असेल सॉफ्टवेअर डेव्हलप करायला कशावर जातं? मूलाधारापासून सहस्रारापर्यंत. मेडिकल सायन्सला प्लेक्सस म्हणतं, आम्ही त्याला चक्र म्हणतो, काय वाटेल ती भाषा करा. ते जगतं कशावर? प्रकाश, साखर. हे सगळं साखरेशिवाय आपण टिश्यू जगू शकणार नाही. आणि तिसरं म्हणजे ऑक्सिजन. मग लांब श्वास घ्या, तो ठेवा, तो फिरवा, ते प्लेक्सस छान होतं आणि स्लोली सोडा. आपण श्वास घेतला, भस्म सोडला. घेतलेल्या श्वासात, आता हे डॉक्टर म्हणून सांगतो, घेतलेल्या श्वासात फक्त 21% ऑक्सिजन आहे. 19% सगळे चंदू फालतोय. आणि जेव्हा मी चिडून सोडतो, श्वासांचं वादळ सुख सोडला, 16% ऑफ O2 हॅज गॉन ॲज अ CO2. राहिला 5%च. मग 5% ऑक्सिजनवर नख शिखांत मी जगणार कसा? मग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इज कॉल्ड एज आपलं अध्यात्म. तसं हार्डवेअर डेव्हलपमेंट मला गुरु डॉक्टरांनी जी करणं पाहिजे, सॉफ्टवेअरला गुरु पाहिजे. सिम्पल. एक शेवटचा प्रश्न ताई, शेवटचा. तुमचा आला घ्या. असं वाचलेलं सगळे शिवलिंग जी आहेत they are like atomic reactors. हे आपापले प्रकार असतात सगळ्यांचे. मी लगेच ॲज अ इंडॉलॉजिस्ट, ॲज अ कवी, आध्यात्मिक असं फाट करून मी टिकमार गोष्टी होऊ शकत नाही इतकं. पण एक सांगेन, शिवलिंग जे असतं हे डिझाईन कुठलं आहे? आय वॉन्ट से ॲटॉमिक रिॲक्टर्स. कारण वरती दगड आहे, मध्ये काय काय आपलं रिफ्रॅक्ट करतं माहिती नसतं. प्रॉपर शिवलिंग 3 मजली असतं. खाली चौकोन असतो, सबमर्ज पाहिजे. चौकोन इज ब्रह्मा, त्याला किती टँजंट काढा ठरलंय. मग 8 बाजू येतात, अष्टक. ते 8 असतो विष्णू, टँजंट्स वाढल्या. आणि वरती हे लिंगम आहे, टँजंट रेस टू इन्फिनिटी. जर उन्नेम ऑफ एनर्जी कन्फाईन टू इन्फायनाईट, हा जो प्रकार आहे त्याने थोडी शिव इज. पण पुढे अनेकांच्या गोष्टी खूप वेगळ्या झालेल्या आहेत. पण ते होतं तेच सांगतो की आपली नाचक्की खूप ठिकाणी झालेली आहे. मी खूप पेपर प्रेझेंट करतो म्हणून सांगतो, इंटरनॅशनल सुद्धा खूप ठिकाणी वाटेने चिपकवलं जातं. आणि असं आता साधं गेला कंबोडियामध्ये ना अंकोर वाटला एक खवले मांजर टाईप काहीतरी आहे. अरे हा डायनोसॉर लोक दाखवत डायनोसॉर. हा म्हणा डायनोसॉर चायना म्हणा. म्हणजे काय आमच्या ग्रुपला एका विचारलं, राहुल तू म्हणतोय हे 1100 तिले कधी झाले मंदिर चायना ते? हा डायनोसॉर म्हणजे हे मंदिर त्या काळातलं आहे. नाही त्या काळातलं आहे. म्हणलं माझ्या घरी कृष्ण मी द्वापरातला आहे का बोलला असं बोलायला लागतं कधीतरी. मी आपल्या हां शेवटचा प्रश्न देईल. पेट्रोग्लिफ ज्याला आपण म्हणतो मुंबई काय सांगता येतं का? खूप जुनं आहे. करेक्ट, नाही सांगता नाही सांगता. आणि दुसरं की आपल्याकडं म्हणजे मानेघाट किंवा आपण कोकणातनं घाटमाथ्यावर येतो. बऱ्याच वेळेला आपल्याकडे इकडं बसाड रॉकी अवघड काही बोध शिवतो किंवा कापड शिवतो दिसतात. तर त्याच्यात अशा पद्धतीचं एक शिवलिंग आपल्याला बघायला मिळतं. तर हे साधारणतः कधीच असं कुठल्या काळातलं असावं त्याचं काय विषय? हां इथे सांगतो ही लेणी खूप जरी शिवलिंग नंतर जरी कोरली गेली असली, व्यापारी मार्गावर लेण्या असतात. लेणीचा अर्थ जसं आपल्या पालखी 9 तारखेला पालखी येणार. ओके, तर मी सोनपण दांडेकर आमच्या अजून मित्र असतो, आम्ही तिसऱ्या दिंडीची आम्ही मागतो की शेडगी दिंडी आमची. ती आल्यावर त्याने 3 दिवस कुठे राहावं याची आम्ही जबाबदारी घेतो. जाताना पण घेऊ आणि कार्तिकीला पण घेऊ. बाकी 350 दिवस जागेचा करणार काय? त्याच्यामुळे लेणी असतात ट्रेड रूटवर
पावसात 4 महिने त्यांनी आराम करायचा आहे, बाकी 8 महिने काय करायचं. आणि होतं कसं, त्या लेणी तिथे कोरल्यानंतर देव नसेलच ना, ते रेक्टर नसणारं हॉस्टेल हा जो प्रकार होतो म्हणून देव आणला गेला. हा जो वेगळा मुद्दा आहे प्रत्येक लेण्यातनं, नो डाऊट. मग त्या ठिकाणी जो जे मानशील तो ते लावू प्रकार आहे. त्याच्यामुळे कधी कधी खूप लवकर तयार झाले. कारण हा प्रश्न आमच्याकडे फार कळीचा मुद्दा असतो की रावल्या हे देऊळ किती जुनं आहे. आले बांधे देऊळ नवीन असतं पण स्थान खूप जुनं असतं. हा जो प्रकार आहे त्याला नक्की वेळ सांगता येत नाही. पण त्या काळात त्या ट्रेडमध्ये तिथे नक्कीच शिवसाधक आले असणार. दे वॉन्टेड टू वर्शिप. आणि आपल्याकडे होतं तुम्ही शंकर करा, तुम्ही विष्णू करा, हा जो प्रकार असल्यामुळे त्याचा सन्निवेश. हो ना. माझं अगं बारामतीच आहे, कारण प्रौढ होतं. तिळा जो आता विठ्ठलाचा एक तिळा ठीक आहे. किंवा चंद्रकोळा, तर याचे हे जे सिम्बॉल्स आहेत, व्हॉट इट डिपिक्ट्स आणि त्याच्या मागचं विज्ञान सांगणारं काही पुस्तकं. क्या बात आहे. हे आवडता विषय. जीवनासाठी आता कसं त्यांचा फोन होता त्यांचा, आणि अख्खे हेमाताई पण मी विषय बोललो नाही. माझ्या बाबा आणि हेमाताई कॉन्टेम्पररीवर फारच सुंदर छान दक्षिण रोडचे. ह्यांच्या हे सिलेबसमधला प्रश्न नाही हा. पण परत आपण बसलो या विषयासाठी तर नक्की आपण सिम्बॉल्स या विषयावर बोलूया. पिनेल ग्लँड आहे ही बॉस. पिनेल ग्लँड इथे मरून, यांचं लाल कुंकू आहे, मरून कुंकू आहे, काळं आहे, पांढरं आहे, अष्टगंधा आहे, त्याप्रमाणे ॲब्सॉर्ब होणार आहे. संध्याकाळी ते शेवट बोलून आपण थांबू. 2 more प्रश्न झाला 30. दिवा लावणे, दिवे लागणेला दिवा लावा. साधा आहे ना. आपण डिस्क्यावर लावतो हा दिवा, हा नॉनसेन्स. तो पिवळा हाती हा 2 दिवे नॉनसेन्स. संध्याकाळी सूर्य मावळला, आपलं अख्खं आयुष्य हे इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेटमधलं आहे. तानापिही निपाजा या सप्तरंगातलं आहे. जेव्हा अल्ट्राव्हायोलेट लाईट जातो त्या पिनेल ग्लँडला कळतं. खूप साऱ्या भाषेत बोलतो पिनेल ग्लँड छोटी, आज बघाच तुम्ही, तिला कळतं अंधार अल्ट्राव्हायोलेट. पण त्याचं त्याचं मेलॅटोनिन सिक्रेशन. डिस्क्या आय गो टू बेड, नीज नंदर आला, झोपलं, फटफटलं काहीतरी, ग्रुप जागा होतो पिनेल ग्लँडमुळे. तेव्हा होतं डेव्हलप कॉर्टिसॉल, दुसरं एन्झाईम, आणि जागा होतो. फाईन, हे ठरलंय. स्लीप वेक सायकल हे हिचं काम आहे. ती छान असेल तर माझं सगळं आयुष्य नॉर्मल राहतं. हा मुद्दा. आता सूर्यसाहेब मावळले. ठीक आहे. यांच्या वयात डिप्रेशन येतं, क्लिक होत नाही, मूड नसतो, संगीतात कातर वेळ आहे, काहूर येतं, हुरहुर वाट नाही, मारवा राग आहे. कधी होतं बंगला येईल तीच वेळ संध्याकाळची. एक मुहूर्त 24 तासात मुहूर्त किती 30. एक मुहूर्त किती मिनिटाचा 48. सूर्य मावळला, अलीकडची 20, पलीकडची 28 मिनिटं. एकटं वाटणं, बोर होणं, काहूर का वाटतं. पिनेल ग्लँडला कळतच नाही चायला प्रकाश आहे का अंधारी. सिग्नल चुकतात तिचे. सिग्नल चुकला की जे सिक्रेशन होणार आहे ते स्पोरॅडिक होतं. ते झालं की होतं शूट आणि होतं डिप्रेशन. म्हणून त्या काळी मस्त हाय रिड्युसिंग फ्लेम लावायची. ते तू इट्स ओके, पण मस्त फ्लेम लावायची, शांत बसायचं. माझं न्यूरो सायन्स सांगतं 2 ते 2.5 मिनिटं जरी बसलो तिथे तरी पिनेल ग्लँडला कळतं अय प्रकाश इज देअर, आय बिकम नॉर्मल. आणि अशावेळी जर तो ढिकचिक ठेका जर असेल गाडी चालवताना, आपण जुनी गाडी का लावतो तर लता आशाचं प्रेम नसतं. सगळेच आमच्याकडे लता भक्त पाहिजे असा आग्रह पण नाही आमचा दिदींचा. शंकर जयकिशन आणि श्रीरामचंद्रांची खूप गाणी, एस्पेशली जुनी गाणी, ही लोकगीतावर आधारित आहेत. ढिकचिक 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 हा माझ्या पल्सचा ठेका आहे. तो ठेका जर असला बाजूला आणि शांत बसलो, आपणहून सगळं नॉर्मल होतं. हे प्युअर सायन्स आहे. माझ्या लाईट ॲब्सॉर्ब करायला कुठला अँटीना आहे हा अभ्यास खूप वेगळा आहे. त्याच्यावर अजून 3 तास जाते. त्यांचा विठोबा आहे बाजू येतो. ठीक आहे, सर तुमचे पेपर कुठे वाचायला मिळतील? पाठवतो मी त्यांच्याकडे. एक वेगळं सांगायचं या की मी 5,000 या संस्थेला देतो, संस्थेची आणखी संख्या वाढवतो. पुस्तकाची संख्या वाढवायची. हां, मी 5,000 देतो. नाही, पण माझा याच्याशी संबंध नाही. हे कॉर्पोरेशननी बांधलेलं आहे. आणखीन त्यांनी हे पर्यावरणासाठी केंद्र बांधलं. म्हणजे पर्यावरण म्हणजे पुढे म्हणजे आता अनेक त्रुटी आहेत त्याच्यात मान्य आहे मला. पण माझ्या माहितीने भारतातल्या तरी एकमेव महानगरपालिका आहे की ज्यांनी पर्यावरण या विषयासाठी एक हॉल बनवून दिलेला आहे आणि तो फुकट देत आहे. तर त्यामुळे अनेक जरी चुका असल्या तरी आम्ही त्यांच्याशी भांडत नाही. कारण असं कुठे सोयच नाही.
इथे मला अगदीच मान्य आहे की जे सिनियर सिटीजन आहेत आणखी ज्यांच्या गुडघ्याला त्रास आहे त्यांना बसायची सोय नाहीये, दुसरं की डिझाईन चुकलंय त्यामुळे व्हेंटिलेशन नाहीये, त्यामुळे नीट हवा आत येत नाही वगैरे वगैरे अनेक चुका आहेत. पण जे काय काम केलंय त्याच्याबद्दल आम्ही त्यांना माफ करतो. तसं तुम्ही थोडंसं नाही पण ते मला तुम्ही काहीच उपयोग नाही, कारण मी ते खुर्च्या चालू शकत नाही, कॉर्पोरेशनची प्रॉपर्टी आहे. तर त्यामुळे थोडक्यात हा वागे तो विषय वेगळा आहे. आपण आजच्या याचे बोलूया की ही व्याख्यान मला केली 3 दिवसाची होती, आणखी आजचा शेवटचा भाग होता त्याच्यात. खरं तर आम्ही दरवर्षी 4 दिवसाची करतो, आणखी त्याच्यामध्ये 3 दिवस व्याख्यान असतात आणि 4थ्या दिवशी काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम असतो, म्हणजे पर्यावरण विषयक कविता असतात किंवा त्या विषयाचा काहीतरी नाचाचा कार्यक्रम असतो वगैरे वगैरे. पण या वर्षीच्या व्याख्यानमालेचा एक वेगळा भाग असा झाला की याच्यातनं आपण व्याख्यानच घेतलीच, पण शेवटच्या याच्यामध्ये काहीतरी आपण आध्यात्मिक घेतलं, त्याच्यातनं थोडंसं कल्चरचं पण घेतलं, आणखी एक छान असा एक सुंदर असा शेवट आपल्याला या कार्यक्रमाचा झाला. त्याबद्दल मी राहुल देशपांडे साहेबांचं खूप आभारी आहे की त्यांनी एक या व्याख्यानाची खूप सुंदर कल्पना केली. त्याबद्दल धन्यवाद सर. सर्व प्रेक्षक आणि जीविकातर्फे तुमचे आभार मानतो. आपण याच्यात मी शेवट करताना सगळं व्याख्यानांचे आभार मानील. डॉक्टर मंदार दातारे, डॉक्टर महेश शिंदीकर ह्या इथे ठिकाणी मला त्यांचं काय व्याख्याते असल्यामुळे डॉक्टर वगैरे म्हणायचं पण सवय नाही, कारण आम्ही मित्र सगळेजण आणखीन अरे महेश आहे मंदार अशीच करायची सवय, पण त्यांनी अगदी आवर्जून इथे आले, आणखीन त्यांनी व्याख्यानं दिली. त्याचबरोबर डॉक्टर राहुल देशपांडे सरांनी पण खूप छान व्याख्यान दिली. तर तिघांचे व्याख्याते म्हणून आभार. त्यानंतर डॉक्टर सचिन पुणेकर आहेत किंवा अनेक काल डॉक्टर विनया घाटे होते किंवा यासारखे अनेक दिग्गज बॉटनी प्रेमी आहेत. तर हे सानेबाईच्या प्रेमापोटी इथे आले, आणखी त्यांनी या व्याख्यानमालेला एक काय म्हणू आपण एक उंची वेगळी आली, तर मी त्याचे पण आभार मानेल. त्यानंतर अनेक पेपर माध्यमं आहेत तर त्यांचे आभार मानेल. पण सगळ्यात महत्त्वाचे आभार अजून एका माध्यमाच्या याच्यातनं मी मानेल, ते म्हणजे दामले सरांचे आणि बाबर सरांचे की आणि आमच्या ऋषिकेशचे की त्यांनी हे सर्व रेकॉर्ड केले. आपण अर्थातच यूट्यूबवर टाकूच, त्याचबरोबर फेसबुक आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पण टाकू. त्यामुळे अनेक जणांना जमत नाही आता हल्ली यायला, म्हणजे कोरोनामुळे मी असं म्हणतो की हा सर्व सिनारिओ बदलला. इथे जेव्हा कोरोनाच्या आधी मी व्याख्यानं घ्यायचो तेव्हा हे पूर्ण भरलेलं असायचं, 100-150 लोक असायची आणि इथपर्यंत भरलेलं असायचं. पण कोरोनानंतर हे सर्व परिस्थिती हळूहळू बदलली. पण त्याचबरोबर पुण्याचं एकंदरीत बदललेलं वातावरण हे पण याला जबाबदार आहे. म्हणजे जेव्हा मी घरी जातो, आणखी जर डेक्कनच्या पलीकडे राहत असेल तर तिथनं इथे संध्याकाळचं काम संपवून परत येणं, म्हणजे डेक्कनने मी उदाहरण दिलं पर्वती वगैरे 4ही दिशा याच्यात गृहीत करा, त्यातनं परत येणं हे पण अवघड काम आहे आता, कारण इतके ट्रॅफिक झालेलं आहे की त्याच्यानंतर परत येण्याचा उत्साह असणं अवघड बनत जातं. पण त्याही उत्साहात तुम्ही सगळेजण आलात, त्याच्यामुळे एक धीर आला की आपण असे कार्यक्रम परत एकदा करायला पाहिजेत. कारण गेली 2 वर्षे आम्ही असे कार्यक्रम करत नव्हतो, पण तुमच्या सर्व उपस्थितीमुळे एक परत धीर आला की असं काहीतरी करता येईल. तर त्यामुळे आपण परत एकदा व्याख्यानांची मालिका परत चालू करूया. तर त्यामुळे तुमचे एकदा आभार. आणखीन ॲक्च्युअल पेपरवाल्यांचे पण आभार की त्यांनी ही बातम्या एक बातमी म्हणून आणखी दैनंदिनीतनं पण पोहोचवली. तर त्यामुळे अनेक लोकांपर्यंत ही बातमी जात आली, हे त्याचे आभार. आणि सगळ्यात शेवटी मी पुणे महानगरपालिकेचे आभार मानेन की त्यांनी हा हॉल आपल्याला मिळवून दिला, तर त्यामुळे त्यांचे आभार. एवढं बोलून मी आपला आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पण त्याच्या आधी एक छोटंसं की सरांना गिफ्ट आमच्यातर्फे मी दिलेलं पुस्तक येतं ते सरांना आमच्यातर्फे गिफ्ट.